थांबा, थांबा, थांबा. गोव्याला निघालाय काय? मग इथं न जेवता पुढे गोव्याला कुठे जाता? बघा व्हिडिओ सांगतो मी कुठे जेवायचं ते. आमचा गोव्याला जायचा प्लॅन ठरला होता. गाडी पॅक केली आणि निघालो गोव्याला. ईश्वरपूरमधून पुढे गेलो. कोल्हापूरमधून पुढे आलो. आंबोलीचं घनदाट जंगल लागलं. अशा मस्त रस्त्याने ड्रायव्हिंग करत पुढे जंगलातनं पुढे गेलो. आंबोलीचा धबधबा लागला. धबधबा बघून खाली उतरलो सावंतवाडीमध्ये. तिथं आहे श्री महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावळ. ही 30 वर्ष जुनी खानावळ असून एकदम ओल्ड वाईब इथं तुम्हाला भेटून जाते आणि इथं कधी जरी आला तर तुम्हाला गर्दी बघायलाच मिळणार आहे. इथं आल्याला पहिल्यांदा घेतली यांची सोलकढी. या मिरच्या बघून म्हणलं आज जाळ आणि धूर संगटच निघणार. आता म्हणलं टेस्ट करूया. तर इथली सोलकढी एकदम उत्कृष्ट अशी होती चवीला. अशा प्रकारे सोलकढी आपल्याला आपल्या भागामध्ये कधीच प्यायला भेटणार नाही. मिरच्या भरपूर होत्या पण याची टेस्ट अतिशय उत्तम आणि एकदम भारी होती. अस्सल मालवणी घरगुती पद्धतीची सोलकढी प्यायला भेटली. सोलकढी पिऊन झाली. सोलकढी पिऊन झाले मिरच्याचा थर बघा किती होत्या मिरच्या. त्यानंतर स्टार्टर आणि मेन कोर्सला काय ते मागूया म्हणलं. यांच्या मेन्यू कार्ड मध्ये फिशचे ढीग सारे ऑप्शन होते. मग स्टार्टर आणि मेन कोर्स सांगितलं. पहिले आली आपली कोळंबी फ्राय. एकदम कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय आणि मोठ्या साईज मधली होती कोळंबी. त्यानंतर आली ही सुरमई थाळी. त्यामध्ये तांदळाची भाकरी, सुरमईचा पीस, सुकट, कोळंबी करी, फिश करी, सोलकढी एवढं काय होतं या थाळीमध्ये. इथे चेनक फिश पण भारी मिळतोय आणि जर सीझनल मासे असतील तर ते पण ट्राय करा, ते पण चांगले आहेत. पहिल्यांदा कोळंबी करी खाऊया म्हटलं. कोळंबी करी जरा लय झणझणीत होती आणि अपोजिट साईडला जी फिश करी होती ती एकदम माइल्ड अशी टेस्टला होती. सुरमईचा पीस तर वरून एकदम कुरकुरीत लागत होता आणि आत एकदम मऊ होता आणि एकदम ताजा मासा होता. त्यामुळे टेस्ट बेस्टच लागत होती. ओव्हरऑल बेस्ट एक्सपिरियन्स होता पुढचा. याचे फुल ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो पण जाऊन नक्की बघा.